आई गोळ्या घे. अमरे सरक जरा. मला सांग, तुला असं एकाच व्यक्तीची भास होत्यात का? बोलायची खूप इच्छा आहे पण बोलायला भीती पण वाटते, असं होतंय का? दीदी अगं झोप की आता. किती वेळ सत्या दाजींच्या फोनची वाट बघशील? हा तू पण झोप आणि दाजींना पण सुखानं झोपू दे. हा बर झोप आता. दीदी काल मला तुझं लय कौतुक वाटलं बघ. का ग? अगं बघ की काल तू आत्याला स्पष्ट नकार दिलास. मला नाही आठवत तू या आधी कधी असं थेट उत्तर दिलं असशील. सत्या दाजींमुळे तुझ्यात लयच बदल झालाय. खरंय तुझं. सत्यामुळेच हिंमत आलीये मला एवढी. नंतर ना माझं मलाच नवल वाटलं. दीदी काल दाजींचा फोन का आला नाही ग? अगं केला होता, नंतर मी केला तर कट केला. म्हणजे ओढ दोन्ही बाजूंनी लागलेली दिसते एकमेकांची. अमरे उगाच आगाऊपणा करू नका. आम्ही फक्त चांगले मित्र, कळालं? हो का? दीदी हे जे काय बोलतेस ना ते आत्याला जाऊन सांगा. मला नको. मला चांगलं दिसतंय. एका मित्राचा फोन आला नाही म्हणून एक मैत्रीण किती बेचैन झाल्या ते बघ की. अगं का केला नसेल फोन? नेहमी माझा फोन बघून परत करतोय. या टायमाला काय झालं असेल? सर मला तर वाटतं मंजू आज सुद्धा लेटच येईल. हो ना भारती मॅडम? नाही सर इतक्यात येतच असेल. आली बघा सर मंजू. या सर आलात. सर मी तुम्हाला काल फोन केला होता पण तुम्ही उचललाच नाही. मग मी मेसेज पण केलाय की मला उद्या यायला बहुतेक उशीर होईल म्हणून.
ओ माझं फोनकडे लक्ष नव्हतं, सॉरी. बरं असो. खुसबुटे. येस सर. गोरपणे या इकडे. बरं मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं. माझ्या काही खबरांकडून या अंमली पदार्थांबद्दल माहिती मिळाली आहे. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की जे अंमली पदार्थांचं काटर आहे ते इथल्या प्रस्थापित आणि मोठ्या व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. ती व्यक्ती जे कोणी आहे ना ती खूप हुशार आहे. या सगळ्यातून आहे ना स्वतःला खूप हुशारीने बाहेर ठेवतं. बरं मला या भागातली माहिती नाहीये, तुम्हीच सांगा तुमच्या अंदाजानुसार ती व्यक्ती कोण असू शकते? सर बिर्ला ब्रदर्स. सर सुरकुटे कंपनी. नाही नाही नाही, कोणताही व्यावसायिक हे करू शकत नाही. कारण काय, पकडलो गेलो तर बिझनेस ठप्प होऊ शकतो, त्यामुळे ते ही रिस्क घेऊ शकत नाही. साहेब मला काय वाटतंय 100% तो गुंड बाबवाडा असणार, नाहीतर तो पक्या खत्री. हा 100%. अजिबात नाही. त्या सगळ्यांची माहिती काढून झाली आहे, त्यापैकी कोणाचाच हात नाहीये. आणि माझ्या माहितीनुसार इथे दबदबा असणारी एकच प्रख्यात व्यक्ती आहे, आणि ते म्हणजे आमदार तात्यासाहेब. अहो साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो तात्यासाहेबांसारखा देव माणूस असं काही करणार नाही हो. अहो त्यांनी इथे किती प्रगती केली हा, म्हणजे रस्त्याची कामं केली आहेत, शेतकऱ्यांना फुकट खत वाटप असू द्या. अहो मोठी मोठी कामं केलीत ह्या माणसानं, किंवा असं नाही करू शकत. बरोबर बोलतोय ना मी? हा येस सर, म्हणजे मला पण वाटत नाही की तात्यासाहेब असं काहीतरी करतील. आय डोंट थिंक सो. भारती मॅडम तुम्हाला काय वाटतं? हो सर, प्रिया बरोबर बोलते. सर मला पण वाटते की तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तात्यासाहेब चांगले व्यक्ती आहेत, ते असं काम कधीच नाही करणार. सांगितले पोलिसांना ताब्यात ठेवा. नाही ऐकलं, धमकवा त्यांना, पण ताब्यात ठेवा त्यांना. अरे कुठे आहे तो खुसमुटे? येतोय तो लगेच. कधी? हे काय आलं? नमस्कार तात्यासाहेब. नमस्कार कर माझ्या. काय झालं साहेब? मला त्याला काय झालं पाहिजे? काय खुसमुटे, घरी सगळं व्यवस्थित ना? पगार होतो ना वेळेवर? हो. आमचे पैसे पोहोचतात ना अगदी वेळेवर? माझ्या परीने मी प्रयत्न करतोय साहेब. तो साहेब कोण तुझा नवीन? रणविजय मौर्य. मौर्य अंमली पदार्थाच्या केस बद्दल सगळ्या गावभर चौकशी करतो, ही बातमी मला सांगता नाही आली तुम्हाला? अहो मला सांगायला वेळच दिला नाही त्या मौर्य साहेबांनी. मला कधी कधी चौकशी छापायला बरोबर घेऊन जात नाही. मला कसं कळणार साहेब? रेट किती आहे त्याचा? त्याचा रेट कार्ड. हो साहेब. प्रत्येक माणसाची एक किंमत असते, त्याची किंमत काढ. अहो ते नाही ऐकणार साहेब. ते मौर्य साहेब आणि जाधव साहेब त्यातले नाहीत. तो आहेस ना त्यातला? तू जाय ना मौर्य, तो जी चौकशी करतोय कोणाची करतोय
कुठे कुठे जातो सगळी माहिती पाहिजे मला. मी प्रयत्न करतो साहेब. प्रयत्न नाही, काम झालं पाहिजे. अहो साहेब, मी प्रयत्न करतो यासाठी म्हणालो. ते मौर्य साहेब माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्यांचा वाघमारीवर आहे. मला बरोबर घेऊनच जात नाही. बरोबर आहे त्यांचं. तुझ्यासारख्या पैसे खाऊन काम न करणाऱ्या माणसाला कोण सोबत घेऊन फिरेल? त्याच्यापेक्षा ती बरी इमानदार आहे. ते आता ती मंजू सारखी त्या मोरे सोबत कशी असेल अशी व्यवस्था कर. माझ्या हातात नाही साहेब. मग माझा हात आहे. काम झालं पाहिजे. चला. हो साहेब. या कंपनीवाल्यांना बी आत्ताच ऑफर सांगायचे ते. अख्खी रात्र गेली, दिवस उजाडला, तरी बी वाघमारेने मला अजून फोन केला नाही. ठीक आहे, राहिलं नको करू देत फोन. माझं कुठं काय अडलंय तेव्हा. मला बी नाही इच्छा बोलायची. फॉर्मॅलिटी ही ना सगळी फॉर्मॅलिटी आहे फक्त. आता मी परत फोन केला नाही ना यांना तर अजिबात यांना फरक पडणार नाही. अजिबात परत मला फोन करणार नाहीत. माहिती आहे की मला, चांगलंच माहिती. हॅलो सत्या, अरे कुठं आहेस तू? विसरलास का काय मला? कालपासून एक फोन नाही केलास आणि मी केला तर उचलत नाहीस. नाही, तुमची इच्छा नाही ना माझ्या संग बोलायची, मग कसं करणार? फोन केला की कट करता. आणि वर मला मेसेज केलाय सारखं सारखं फोन करू नकोस. जसं की मी माझी सगळी कामं सोडून तुम्हालाच फोन करत बसलोय. हे बघा वाघमारे, तुम्हाला जर बोलायचं नसेल ना तर डायरेक्ट सांगा, नाही करत मी फोन. अरे सत्या, आणि वर मला मेसेज केलाय सारखं सारखं फोन करू नकोस. जसं की मी माझी सगळी कामं सोडून तुम्हालाच फोन करत बसलोय. हे बघा वाघमारे, तुम्हाला जर बोलायचं नसेल ना तर डायरेक्ट सांगा, नाही करत मी फोन. सत्या एवढा का कावला असेल माझ्या? माझं काय चुकलंय आता? तो म्हणला का मी त्याला मेसेज केलाय फोन करू नको म्हणून. मी कधी केलाय असा मेसेज? असं तर नसेल ना की त्याचं घरात कोणाशी तरी भांडण झाले आणि त्याचा राग माझ्यावर काढतोय? मी सवीला फोन करून विचारते. हॅलो मंजू वहिनी, कसे आहेत तुम्ही? आईची तब्येत कशी आहे आता? होय, मी बरी आहे. आईची तब्येत पण बरी आहे. सवे, सत्याचा घरात कोणाशी काही वाद झालाय का ग? घरात असं काही झालं नाहीये, पण बाहेर काय झालं असेल तर सांगता येत नाही. पण असं का विचारताय हो तुम्ही मला? काय झालंय? अगं, मगाशी आमचं बोलणं झालं फोनवर, तर लई रागारागात बोलला माझ्याशी. मला वाटलं का घरात काय झालं असेल. काय कारण कळलं नाही अगं. मगाचपासून तोच विचार करत बसले. काय बिघडलं असेल त्याचं? मी बोलून बघू का सत्यदाशी? मला सांगितलं तर तुम्हाला सांगते मी. नको नको, आणि परत चिडायचा. त्याचा राग शांत होऊ दे, तो स्वतःच येऊन सांगेल. चल ठेवते. ठीक आहे. सत्या दादा, तुझं मंजू वहिनींशी काय बोलणं झालं का? नाही म्हणजे त्यांची आई आजारी आहे म्हणून म्हंटल. आता कशी आहे त्यांची तब्येत? नाही, काय बोलणं नाही झालं माझं. आणि त्यांना सारखं फोन केलेलं बी आवडत नाही. असं मंजू वहिनी स्वतः तुला म्हंटले का? नाही, पण तसा मेसेज केला होता त्यांनी. पण असा मेसेज का करतील मंजू वहिनी तुला? तू त्यांच्याशी बोललास का ह्याबद्दल? आणि मेन म्हणजे हे मेसेज मंजू वहिनीनेच केला असेल. हे कशावरून? हा, ते बी आहेच. अरे मग विचार की, कशाला दुसरा अर्थ काढून गैरसमज वाढून घेतायत?
हे सगळं माझ्या लक्षात कसं काय नाही आलं? वाघमारेनं भेटूनच विचारायला पाहिजे. ठीक आहे. काय मग सुनंदाबाई, बरं आहे का आता? नाही बरं वाटतंय का? बरी आहे की आता. कसं आहे सुनंदे, तुझ्या लेकी जवळ अशा वागत्या का नाही तवर तुला ही त्रास होतच राहणार. पण आता काय केलं माझ्या लेकींनी? हा, काय केलं? अगं तुझी थोरली लेक त्या गुंडा बरोबर हनीमूनला गेली. तिचा घटस्फोट होणार आहे ना आता. हा, लाज लज्जा शरम काय तर आहे का? बघ सुनंदे, त्या पोरगीने जर मला तोंडाव पाडलं का नाही तर याद राख, तिचा संसार काय मी चुकाचा होऊन देणार नाही बघ, ध्यानात ठेव. वंसाव असं नका वागू तुम्ही. तर जोड्या जुळवणं काय आपल्या हातात असतं का? तिची ती खुश आहे ना, मग आपण कशा पाय अडकाटी करायची? ते तू काय बी कर, माझ्या मोर हात जोड नाही अजून काय कर, तरी बी मला जे करायचंय का नाही तीच करणार आहे मी. तुझ्या थोरल्या लेकीने तर फसवलंयच मला, पण तुझ्या धाकल्या लेकीने बी काही कमी त्रास नाही दिलेला मला. समद्या साताऱ्याला लुटलंय तिने, या घराचं नाव समधीकडे खराब केलंय. अगं लोक मला विचारते ती, तुला नाही, आणि उत्तर मला द्यायला लागते ती. तिच्या बी लग्नाचं बघ आणि घालवून टाकी एकदाची तिला या घरातनं. आपल्या ह्या घराला लागलेला काळा डाग आहे तो. आई हे घे चहा. अमरे चावतून मारतीस का मला? सॉरी ते चुकून माझा तोल गेला. अगं तोल गेला काय? तुझा तोल कसा काढते बघ की आता. गरम हवा होता का अजून? नाही का? साखर कमी पडली का? ते पण नाही का? बाजूला. मम्मी, जरा शंका व्यक्त करून तुमचा मूड ठीक करू का? बोल काय ती. समजा तुमची ती नेबर सून इकडे परत आलीच नाही तर? एक रे, दर टायमाला आपण हीच विचार करतो आणि ती नेबर दुसऱ्या दिवशी दारात दत्त म्हणून उभी राहते. खरंय बघ. म्हणजे आधी कसं मम्मीचा जरा वचक बी होता, सत्याभाऊजी शब्द बाहेर नव्हते बिलकुल. आता काहीच वचक राहिला नाही बघ. आता ऍक्सिडेंटल जो बाई घरी आले नाहीत का नाही, तर सत्याभाऊजी स्वतः जातील त्यांना आणायला. अशी परिस्थिती बघा. हे सपने हान का तुझा नाकाचा शेंडा? हा, गबसतीस का जरा? आणि माझ्या लेकावर पूर्ण वचक आहे, तो माझ्या शब्दा बाहेर जात नसतोय. सत्या, कुठं चाललास? आलो जरा वाघमारेंकडे जाऊन. थांब. का ग मम्मी, का थांबवलंस? सत्या, माझी काळजी घ्यायला तू घरी थांबणारच म्हणला होतास ना. तुझा बाप तर काय माझी काळजी घेत नाही. आता ही मोडेल कंबरड घेऊन मी समज करते बघ. तुला घरी थांबा असं वाटत नाही का मम्मीची काळजी घ्यायला? जयदेवी दुकानात असते. ऐन वेळेस मला जर काय झालं, गेली मी ढगात, तर काय करायचं? अगं मम्मी, काय बी नको बोलूस. मी काही जास्त वेळ नाही जाणार, लगेच जातो आणि लगेच येतो. लईच बदललायस बघ तू. समधी म्हणत होती का लगीन झाल्यावर पोरं बदलतात म्हणून, पण मला वाटलं तू नाही बदलायचा. पण मला खोटं ठरवलंच बघ. अगं मम्मी, नाही मग मिनटं मी आता अशा अवस्थेत माझी मी एकटीच राहते बाबा. काय करायचं? आय 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 ग, आधीच कंबरड मोडलंय माझं. ए होई बाजूला. अरे देवा, पांडुरंगा. सत्या, आधी कसं तू माझ्यावर लक्ष द्यायचा, मम्मी काय झालं काय नाही विचारायचंस. पण आता बघ समज विसरलास बघ तू. जाऊ दे बाबा, जा. बायकोला भेटायला जायचे ना, उशीर होईल तुला. जा तू, जाते माझं मी. अगं सावकाश की जरा. दुखतंय का? सवे, काल अगं ती माणसं आली होती बघ, मायाला काहीतरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं होतं. अगं काल आली नव्हती का ती माणसं? कुठल्या तर दुकानाचं ओपनिंग आहे असं म्हणत होती.
हा 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 ती आली होती की. हा 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 मग त्यांना काय सांगितलं ग तू? मी त्यांना म्हंटल की मम्मींना जर बरं वाटत असेल तर येतील त्या, नाहीतर नाही जमायचं त्यांना आज सांगितलंय. होय का? बर बर बर. ओपनिंगला ए सवे, तुला काय अक्कल येते का? खोपला कुठली, मला का सांगितलं नाहीस ग? कुठलं दुकान आणि कसलं ओपनिंग होतं? गेले असते की मी ओपनिंगला. बघितलं सत्या, हिचं वागणं बोलणं सगळं खोटं होतं. त्यामुळे हिचं बोलणं तू अजिबात मनावर घेऊ नकोस. सध्या ती कजाक सासूचं कर्तव्य पार पाडते, बाकी काही नाही. सगळी नाटक आहे तिची, सगळी नाटक. हो चित्रकार, होय केलं मी नाटक, पण जरा माझ्या जागेवर विचार करा की. अतिबला नुसता ठसका जरी लागला तरी माझं कोकरू धावत यायचं. पण आता त्या नेबेड बरोबर फिरून आल्यापासून फार बदलून गेले ते. आधी समजे म्हणायचे का लगीन झालं की पोरं बदलतात म्हणून, सत्य बी त्यातलंच निघाला. तो बी फार बदललाय. अगं मम्मी, असं काय बोलतीस अगं? उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नको. वाघमाऱ्यांबरोबर 4 दिवस फिरायला गेलो म्हणजे स्वतःच्या आईला विसरतोय कोण? उगाच काहीतरी बोलू नको. हे बघ, जर तुझी इच्छा नसेल ना तर घराच्या बाहेर एक पाऊल बी ठेवणार नाही मी. बस.